नमस्कार, आपण पाहत आहात मराठवाडा साथी पीसीएन न्यूज एक पाऊल प्रगतीकडे। आता पाहूया दिवसभरातील ठळक घडामोडी। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा अभियांत्रिकी पेपर फुटी प्रकरणी नागनाथप्पा हलगे अभियांत्रिकी महाविद्यालयाचे परीक्षा केंद्र रद्द करण्यात आले। तसेच बीई अभ्यासक्रमाचा संबंधित पेपरही रद्द करण्यात आला असून प्राचार्य व परीक्षा समन्वयकांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले यांनी दिले आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या परीक्षा 12 डिसेंबर पासून सुरू झाल्यात। या परीक्षेत 5व्या दिवशी दुपारच्या सत्रात बीई सिव्हिल अंतिम वर्षाचा डिझाइन ऑफ स्ट्रक्चर हा पेपर 2 वाजता सुरू होणार होता। संबंधित पेपर समाज माध्यमावर लिंक झाल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले यांनी तात्काळ दखल घेऊन परीक्षा विभागास तात्काळ चौकशीचे आदेश दिले। संबंधित प्रश्नपत्रिका परळी येथील नागनाथप्पा हलगे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या केंद्रावरून 1:08 व 22 सेकंदांनी डाउनलोड करण्यात आला, तर 1:11 हा पेपर समाज माध्यमांवर लिंक झाला। ही माहिती समजताच कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले यांनी संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एम भास्करराव व परीक्षा प्रमुख समन्वयक डॉक्टर ए.बी. चाटे यांच्या विरोधात पोलिसात एफआयआर दाखल करण्याचे आदेश परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉक्टर भारती गौडी यांना दिले। अभियांत्रिकी परीक्षेतील हा गैरप्रकार विद्यापीठ प्रशासन अजिबात खपवून घेणार नाही। संबंधित महाविद्यालयाचे परीक्षा केंद्र रद्द करण्यात आले। महाराष्ट्र विद्यापीठ कायद्याअंतर्गत कठोरात कठोर कार्यवाही संबंधित महाविद्यालयात करण्यात येईल अशी माहिती कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले यांनी दिली। परळीपासून काही अंतरावर असलेल्या सारडगाव येथे लाचलुचपत प्रतिबंधक अधिकाऱ्याने एक लाचखोरास लाच घेताना रंगेहात पकडल्याची माहिती समोर येत असून सदरचा लाचखोर कर्मचारी हा वीज कंपनीशी संलग्न असल्याचं सांगण्यात येत आहे। सदरची ही घटना दुपारी घडली असून अधिक माहिती वेळेअभावी मिळू शकली नाहीये। याबाबत अधिक माहिती अशी आहे की परळीपासून काही अंतरावर असलेल्या सारडगाव येथे लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकाऱ्याने सापळा रचून कार्यवाही केली। वीज कंपनीशी संलग्न असलेला कर्मचारी लाच घेताना रंगेहात पकडला। संबंधित कर्मचाऱ्यास घेऊन अधिकारी हे परळी ग्रामीण ठाण्यात निघाले असून लाच घेणाऱ्या व्यक्तीचे नाव अथवा त्याचा हुद्दा समजू शकला नाहीये। कुठल्या कारणासाठी लाच घेतली याची माहिती वेळेअभावी मिळू शकली नाही। मात्र परळी तालुक्यात एसबीची कार्यवाही झाल्यानंतर लाचखोर अधिकारी कर्मचाऱ्यात खळबळ उडाली आहे। परळीच्या उपजिल्हा रुग्णालयात सीटी स्कॅन सुविधा सुरू करण्यात आली आहे। मागील काही दिवसांपासून ही सुविधा सुरू झाल्यानं अनेक रुग्ण लाभ घेत आहेत। रुग्णांना खासगीत लागणारा 1000 रुपयांचा भुर्दंड आता वाचणार असून या सेवेचा गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा असं आवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अरुण गुट्टे यांनी केले। परळी येथील उपजिल्हा रुग्णालयात शासन आपल्या दारी कार्यक्रमापासून अद्यावत अशी सीटी स्कॅन सुविधा सुरू करण्यात आली आहे। डॉक्टरांनी सांगितल्यानंतर सीटी स्कॅन करण्यासाठी खासगी सेंटरवर जवळपास 4 ते 5 हजार रुपयांचा खर्च लागतो। मात्र आता ही सुविधा सरकारी दवाखान्यात देण्यात येत असल्यामुळे रुग्णांची मोठी गैरसोय टाळली जाते। उपजिल्हा रुग्णालयात 24 तास ही सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे। जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार धनंजय मुंडे यांच्या पुढाकारातून अद्यावत अशी यंत्रणा उभारण्यात आली असून खासगी कंपनीचे तज्ञ कर्मचारी दिवस आणि रात्र अशा 2 पाळीत ही सुविधा रुग्णांना देत आहेत। वेगवेगळ्या आजारांमध्ये रुग्णांना सीटी स्कॅन करायला सांगितलं जातो, मात्र तशी सुविधा सरकारी दवाखान्यात उपलब्ध नव्हती। परळीच्या उपजिल्हा रुग्णालयात सुरू करण्यात आलेल्या सीटी स्कॅनचा गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा असं आवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अरुण गुट्टे यांनी केले। शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सचिन मुळके यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना दीर्घायुष्य लाभो यासाठी परळी शिवसेनेचे शहर प्रमुख वैजनाथ माने यांच्या वतीने हिंदुस्थानातील 12 पैकी एक ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथाचा अभिषेक करण्यात येऊन विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले। शिवसेनेचे शहर प्रमुख वैजनाथ माने यांनी वैद्यनाथाच्या अभिषेकाबरोबरच परळी उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अरुण गुट्टे यांच्या उपस्थितीत फळ वाटप केलं, तर वैद्यनाथ मंदिराच्या पायऱ्यावरील गोरगरिबांना थंडीची लाट पाहता उबदार ब्लँकेटचं वाटप केलं। शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सचिन मुळके यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं घेतलेल्या विविध कार्यक्रमांसाठी शहर प्रमुख वैजनाथ माने यांच्यासह यशोदा राठोड महिला आघाडी तालुका प्रमुख विठ्ठल गायकवाड, उपशहर प्रमुख बाळासाहेब खोसे, उपशहर प्रमुख सचिन सोनवणे, शहर संघटक परमेश्वर बनसोडे, उपशहर प्रमुख आतिश दहातोंडे, शेवटी शहर प्रमुख वैजनाथ माने यांनी सर्व शिवसैनिकांचे व उपस्थितांचे आभार मानले। श्री मळाई ग्रुप विज्ञान प्रबोधिनी कराड जिल्हा सातारा यांच्या संयुक्त विद्यमानं 16वे भव्य रक्तदान शिबिर मळाई देवी शिक्षण संस्थेच्या आदर्श ज्युनियर कॉलेज व
विद्यालय मलकापूर येथे संपन्न झालं। या भव्य रक्तदान शिबिराचं उद्घाटन दिव्यांग मंत्रालय उपाध्यक्ष डॉक्टर संतोष मुंडे यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं। यावेळी मळाई ग्रुपचे सर्वेसर्वा शेती मित्र व अशोकराव थोरात व मळाई महिला विकास मंचच्या डॉक्टर स्वाती, डॉक्टर निलेश जमदाडे यांची प्रमुख उपस्थिती होती। अशा या रक्तदान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना दिव्यांग कल्याण मंत्रालय उपाध्यक्ष संतोष मुंडे म्हणाले की मळाई ग्रुपचे रक्तदान चळवळ ही भव्य दिव्य आहे। मुळातच रक्तदान शिबिर घेणं ही बाब ग्रुपची रक्तदान चळवळ ही रक्तात असावी लागते आणि ती येथील संयोजकांमध्ये दिसली। आज आपणास लागणारी प्रत्येक वस्तू सहज ऑनलाईन किंवा इतर अनेक ठिकाणी उपलब्ध होते, मात्र रक्तदानासाठी जिगरबाज रक्तदाता असावा लागतो, असंही मत त्यांनी यावेळी मांडलं। उपस्थित तरुणांशी संवाद साधताना ते म्हणाले, ज्यांनी आपल्यावर विश्वास ठेवलाय त्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नका, व्यसनापासून दूर राहा, देशावर प्रेम करा, तसेच आपल्या कामावर आपली निष्ठा ठेवा, असाही संदेश त्यांनी उपस्थित तरुणांना दिला। मळाई महिला विकास मंचच्या कार्याध्यक्ष डॉक्टर स्वाती थोरात यांनी पाहुण्यांचा परिचय करून देत मळाई ग्रुपचे उच्चांक रक्तदानाचा संकल्प केला होता। तो उदारमतवादी निस्वार्थ वृत्ती असणाऱ्या रक्तदात्यांमुळे पूर्ण झाला असून उच्चांकिकी प्रतिसाद हेच मळाई ग्रुपचं यश आहे असं मत व्यक्त केलं। गेली 15 वर्ष हा उपक्रम आम्ही घेत आहोत, यामध्ये आम्हाला समाजाचं निस्वार्थ भावनांनी मदत केली जाते। आज मळाई ग्रुप व समाजाचं रक्ताचं ऋणानुबंध निर्माण झालेले रक्तदानासाठी तब्बल 387 रक्तदाते स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले। त्यापैकी 347 रक्तदात्यांनी रक्तदान केलं अशी माहिती त्यांनी दिली आहे। बीडच्या जाळपोळ घटनेचा भडका नागपूर अधिवेशनात उडाल्यानंतर आज जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या आणि ठाणे प्रमुखांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक घेतली। या बैठकीला खास करून जाळपोळ घटनाक्रमादरम्यान ज्या ठाणे अंतर्गत गुन्हे दाखल झाले त्या ठाणे प्रमुखासह तपासणी अधिकाऱ्यांना बोलवण्यात आलं। संबंधित प्रकरणाचा तपास कुठपर्यंत आलाय, फरारी आरोपींचा शोध का लागत नाही, ज्या लोकांवर गुन्हे दाखल झालेले आहेत त्यातील किती लोक खरंच इनोसंट आहेत का, यासह अन्य बाबींवर महत्त्वपूर्ण चर्चा होत एसपी माहिती घेत असल्याचं सांगण्यात आलं। बीडमधील जाळपोळीच्या प्रकरणांचे पडसाद काल नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात उमटले। पोलिसांच्या उपस्थितीत जाळपोळ झाली। जाळपोळ होत असताना पोलिसांनी हस्तक्षेप का केला नाही, त्याचे हात कोणी बांधले होते, इथपासून बीडच्या एसपींना बीडमध्ये काहीतरी होणार होतं हे आधीच माहिती होतं। बीडचे एसपी बीड शहर जळत असताना माजलगावमधून बीड शहरात का आले नाही, असं एक ना अनेक सवाल उपस्थित करण्यात आले। त्या प्रकरणात एसआयटी स्थापन करण्याची घोषणा गृहमंत्र्यांनी केली। त्याचबरोबर या प्रकरणात एखादा इनोसंट अडकलेला असेल तर अशा व्यक्तीला या प्रकरणातून सुखरूप बाहेर काढण्याबाबत भाष्य गृहमंत्री फडणवीस यांनी केलं। काल हे सर्व अधिवेशनात घडल्यानंतर काढण्यात आलेल्या आज जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी बीड पोलीस दलाची महत्त्वपूर्ण बैठक बोलावली। दुपारी 12 वाजतापासून ही बैठक सुरू आहे। या बैठकीसाठी जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांपासून ठाणे प्रमुखांना बोलवण्यात आलं। विशेषतः गेल्या 2 महिन्याच्या कालखंडात मराठा आंदोलनाच्या दरम्यान ज्या ठाण्याअंतर्गत गुन्हे दाखल झाले आहेत त्यातील ठाणे प्रमुख, तपासी अधिकारी यांना प्रामुख्याने बोलवण्यात आल्याचं समजतं। मयूर हॉर्स क्लब तर्फे परळी येथे अश्वप्रेमींसाठी अश्वांना चालीची स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे। तर इच्छुकांनी आपल्या अश्वासह स्पर्धेला उपस्थिती लावावी, असं स्पर्धेत भाग घ्यावा। परळी अधिवेशनात येथे 17 डिसेंबर रोजी वैद्यनाथ कॉलेज समोरील मैदानात दुपारी 3 वाजता ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे। स्पर्धेच्या दिवशी म्हणजे 17 रोजी दुपारी 12 वाजेपासून स्पर्धेच्या ठिकाणीच नामनोंदणीची व्यवस्था करण्यात आली आहे। तर इच्छुकांनी वेळेवर येऊन नोंदणी करावी, त्यामुळे स्पर्धा आपल्याला वेळेत घेता येईल असं आयोजकांकडून सांगण्यात आलंय। पुरोगामी आणि कष्टकऱ्यांच्या चळवळीची सक्रिय कार्यकर्ते, पत्रकार असलेले प्रजापत्रचे संपादक सुनील क्षीरसागर यांच्या कार्यकर्ता जीवनाची 40शी आणि वयाच्या 61 निमित्त त्यांचा सेवा गौरव सोहळा बीड येथे आयोजित करण्यात आलाय। बुधवारी 20 डिसेंबर रोजी ज्येष्ठ समाजवादी नेते पन्नालालजी सुराणा यांच्या हस्ते आणि संविधान अभ्यासक सुभाषजी वारे यांच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या सोहळ्यास उपस्थित राहण्याचं आवाहन सुनील क्षीरसागर सेवा गौरव समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार अशोक देशमुख आणि समितीच्या वतीने करण्यात आले। सुनील क्षीरसागर हे मागच्या 4 दशकांपासून पत्रकारितेत सक्रिय आहेत। राष्ट्रसेवा दल, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व विवेकवादी संघटनांसह हजेरी सहाय्यक संघटना आणि कामगार कष्टकऱ्यांच्या विविध संघटनांमधील सक्रिय कार्यकर्ता अशी त्यांची ओळख आहे।
प्रजापत्र दैनिकचे ते संपादक आहेत. त्यांच्या या 4 दशकातील कार्यकर्ता जीवनाची 40शी आणि त्यांच्या वयाची 61 या निमित्तानं साधून मित्र परिवाराच्या वतीने त्यांचा सेवा गौरव सोहळा आयोजित केला. 20 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता बीड शहरातील अमृत मंगल कार्यालयात हा सोहळा होतोय. यावेळी ज्येष्ठ समाजवादी नेते पन्नालालजी सुराणा यांच्या हस्ते सुनील क्षीरसागर यांचा गौरव होणार आहे. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षतेखाली संविधान अभ्यासक सुभाष बारे राहणार आहेत. या कार्यक्रमात सुनील क्षीरसागर यांच्यावरील अवलिया या पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे. या सोहळ्यासाठी सुनील क्षीरसागर यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांनी उपस्थित राहावं असं आवाहन सुनील क्षीरसागर सेवा गौरव समितीचे अध्यक्ष अशोक देशमुख, निमंत्रक दत्ता थोरे, समन्वयक संजय मालपाणी, जगन सरवदे, अतुल कुलकर्णी संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे. आता येथेच थांबू. उद्या भेटूया याच वेळी याच ठिकाणी. मराठवाड्यासाठी PCN न्यूज एक पाऊल प्रगतीकडे. धन्यवाद.